सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे निरंजन जावीर, जे कास्टिंग डिरेक्टर आहेत. आणि हा व्लॉग किंवा हा पॉडकास्ट करण्यासाठी मला रेकमेंड केलेलं होतं सुबोध पंडेजी, जे स्वतः डिरेक्टर आणि ऍक्टर आहेत. तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की नेहा या टॉपिक वरती तू केलंस तर खूप छान वाटेल. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच निरंजन फॉर डुईंग दिस फॉर मी सेल्फलेसली. आणि या क्षेत्राबद्दल आपण अवेअरनेस स्प्रेड करतोय, तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच. थँक यू. येस. सो निरंजन, अबाउट युअर सेल्फ एक छोटंसं ब्रीफ इंट्रोडक्शन इफ यू कॅन गिव्ह, दॅट विल बी ग्रेट. ओके, आता इंट्रोडक्शन म्हटल्यानंतर बेसिकली आम्हाला सवय झाली की हाय, दिस इज निरंजन जावीर, माय एज 35, हाईट 5'11". असं बेसिकली अशीच सवय झाली. पण निरंजन जावीर, मी मूळचा कोल्हापूरचा आहे. मी कोल्हापुरात हौशी नाटक करायचो. अ, त्यानंतर मी पुढे मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठात मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स नावाचा एक 2 वर्षाची मास्टर डिग्री आहे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या डिपार्टमेंटमध्ये. ती मी कंप्लीट केली, ज्याला आपण MA नाट्यशास्त्र सुद्धा म्हणतात बरेच जण. आणि त्यानंतर मुंबईत यायचं होतं आणि पुढे ती धडपड करायची होती की या क्षेत्रात काहीतरी काम करायचं, ऍक्टर म्हणून, डिरेक्टर म्हणून. आणि सिनेमा शिकायचा होता, सिनेमा करायचा होता, व्यावसायिक नाटक करायचं होतं, एक्सपेरिमेंट नाटक करायचं होतं. तर ती धडपड करता करता मला रोहन मापुसकर, जे माझे सर आहेत, कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर, त्यांच्याशी भेट झाली. आणि मग पुढं मी रोहन मापुसकर कास्टिंग त्यांच्याबरोबर संलग्न झालो 2016ला. आणि मग अगदीच ऑडिशनला क्यूज देण्यापासून माझी सुरुवात झाली. इतर ऍक्टर्स जे ऑडिशनला यायचे, सेलिब्रिटी ऍक्टर्स, त्यांना मी क्यूज द्यायचो. तिथून सुरुवात झाली. मग कास्टिंग इंटर्न, कास्टिंग असिस्टंट, कास्टिंग असोसिएट. मग काही दिवसांनी त्यांनीच मला काही ऍड्स वगैरे दिल्या आणि ते म्हणाले की आता तू इंडिपेंडेंट सुद्धा कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करू शकशील. आणि मग पुढे माझा कास्टिंग डिरेक्टर म्हणूनचा पण प्रवास सुरू आहे. मी त्यांच्याशी संलग्न आहे सध्या. आणि माझं फ्रीलान्सिंग वर्कही सुरू असतं ऍज अन कास्टिंग डिरेक्टर म्हणून. ओके. आणि वाय डिड यू चूज दिस फील्ड, हे क्षेत्र का निवडलं निरंजन? खरं तर मला सिनेमा शिकायचा होता. लहानपणापासून मला आवड होती. मी अगदीच 5वी 6वी पासून शाळेत जोक सांगणं किंवा नाटक करणं, अ, शाळेत वर्गातला परफॉर्मन्स, शाळेतला हा. परफॉर्मन्स ते करायचं होतं. तर कोल्हापुरात असल्यामुळं सिनेमा खूप जवळचा होता माझ्या. हम्म. आणि हे क्षेत्र अ, मला आकर्षण करायचं, तर मी तिकडे आकर्षित झालो. आणि पुढे काही संधी मुंबईत वाटायच्या, तेव्हा मी मुंबईत आलो. त्याचं शिक्षण घेतलं. काही तज्ज्ञांनी, नाटकातल्या तज्ज्ञ लोकांनी मला सल्ला दिला की तू चांगल्या संस्थेत जाऊन काहीतरी शिक आणि मग पुढं करिअर निवड. तर बेसिकली कास्टिंग मध्ये येणं हे माझं खरं तर मी म्हणेल की ते ऍक्सिडेंटल झालेलं आहे. मला ऍक्टर म्हणून मी येत होतो आणि अगदीच सामान्य घरातून आलोय. आपल्याला कोणती बॅकग्राऊंड नाहीये, चित्रपट सृष्टीत कोणी नव्हतं किंवा कोणी मार्गदर्शन करणारही नव्हतं. तर ते शिकता शिकता उदरनिर्वाहाचाही भाग होता, कारण की त्यापूर्वी मी कोल्हापुरात जॉब करायचो. तर मला बेसिक सॅलरी मंथली यायची. आणि इकडे एका पॉइंटला मास्टर ऑफ थिएटर आर्ट झाल्यानंतर ऍक्टर म्हणून काम करताना ती व्यावसायिक गणितही डोक्यात होती की आता आपण किती दिवस असे सर्व्हाइव्ह करणार, आपल्याला काहीतरी चांगला इन्कम सोर्स पण पाहिजे ऍक्टर म्हणून काम करतात. सो व्यावसायिक नाटक करता करता, प्रायोगिक नाटक करता करता रोहन मापुसकर सरांशी माझी भेट झाली. आणि तिथे गेल्यानंतर मला समजलं की नेमकी शिस्तबद्ध कास्टिंगची प्रोसेस काय असते. सो हा. मी जेव्हा पासआउट झालो 2015ला, तेव्हा आम्ही पासआउट झाल्या झाल्या तो व्हॉट्सअपला अवेअरनेस नव्हता की व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, सेल्फ टेस्ट होते किंवा लोक तुम्हाला बोलवतात. तेव्हा रॅन्डम एक मेसेज फिरायचा की ह्या ह्या ठिकाणी ऑडिशन्स आहेत, आणि तिथे हजार हजार मुलं असायची ऑडिशनला. आणि आम्ही 3 3 4 4 तास रांगेत थांबायचो. आणि आमचा जेव्हा नंबर येईल तेव्हा 2 वाक्य बोलून आम्हाला ते ओके म्हणून पाठवायचे. आणि त्यानंतर घडायचं काही नाही. तर नेमकी काय प्रोसेस असते की हे लोक कसे कास्टिंग करतात किंवा निवडतात कुठेही, तो कुतूहल होताच. पण जेव्हा मी रोहन मापुसकर सरांकडे जस्ट भेटायला गेलो, त्यांची प्रोसेस जवळून पाहिली, तेव्हा कळालं की नाही, याला काहीतरी एक फॉर्मॅट आहे, याला एक काहीतरी शिस्त आहे कास्टिंगला, आणि ती खरंच गरजेची आहे.
चांगल्या ऍक्टर्सना संधी मिळण्यासाठी आणि एक चांगला सिनेमा घडण्यासाठी कास्टिंग हे शिस्तबद्ध झालं पाहिजे. तसं म्हणायला गेलं तर मी असं कास्टिंग डिरेक्टर ठरवून वगैरे नाही झालो. तो अचानक माझ्या आयुष्यात तो भाग आला, तो मला आवडला. आणि त्यातून माझे दोन्ही फायदे झाले. मला ऍक्टर म्हणून सुद्धा तिथं क्यूज देताना फायदा व्हायचा. मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मजा यायची. त्यामुळे मला ऍक्टर म्हणून सॅटिस्फॅक्शन मिळायचं. मी काहीतरी प्ले करतो, भले ते टीव्हीवर दिसो, कुणाला कुणी बघू ना बघू, तो नंतरचा भाग आहे, पण ऍक्टर म्हणून मला समाधान मिळतंय. तर आय एम हॅपी विथ दॅट. आणि त्याचबरोबर माझं एक चांगलं प्रोफाईल कास्टिंग डिरेक्टर किंवा कास्टिंग क्षेत्रात होत होतं, आणि त्यामुळं एक इन्कम सोर्सही होत होता मला. सो आणि ती गरज होती तशी मला. त्यामुळं मी ते क्षेत्र निवडलं, आणि आता सध्या माझा त्या दोनच गोष्टींवरती फोकस आहे, की कास्टिंग आणि ऍक्टिंग म्हणून. ओ, व्हेरी नाईस. आणि जे तुम्ही म्हणालात की भरपूर रांगा लागतात, ऑडिशन्स करावे लागतात, हे मी स्वतः अनुभवलंय. खूप आधी मी एक कॅमिओ रोल्स केलेले आहेत. सो त्या एका कॅमिओ रोलच्या मागे किती ऑडिशन्स द्यायला लागतात आणि रांगेत उभे राहायला लागतात आणि डायलॉग मारून झालं. सो आय हॅव गॉन थ्रू दॅट. मला एक कुतूहल म्हणून करायचं होतं तेव्हा मी केलेलं होतं. बट इट्स अ ह्यूज फील्ड. आणि आता तर ते करेक्ट. फार बुमिंग आहे आणि आता तर ते खूप स्ट्रीमलाईन झालेलं आहे. हेन्स दिस अवेअरनेस. हो, आता बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. हा, या या अँड इट्स व्हेरी गुड फॉर द यंगस्टर्स. म्हणजे हा, सोप्याही झालेत, पण त्यात स्पर्धाही आहे. हे आता आपल्याला बोलता बोलता जितकं आपल्याला बोलता येईल त्यामध्ये त्या हो गोष्टी कळत राहतील. हो सोप्या हो तर हो. झालेत, पण तितकंच कॉम्पिटिशन पण आहे. डेफिनेटली डेफिनेटली. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल, निरंजन, की जसे यू हॅव डन MA, बट इफ समबडी वॉन्ट्स टू कम इन दिस फील्ड, ज्या लोकांना या क्षेत्रात यायचं आहे, एक वेगळा असा कुठला कोर्स असतो का, किंवा तुम्ही काय रेकमेंड करू शकाल का फॉर द एस्पायरिंग पीपल ज्यांना आवडेल या क्षेत्रात यायला? व्हॉट डू यू हॅव टू से? ओके. कास्टिंग डिरेक्टर व्हायचं असेल तर असा कोणता कोर्स नाहीये. पण मला असं आवडेल की सांगायला, की तुम्हाला बेसिक गोष्टींची माहिती पाहिजे. तर अभिनय या गोष्टीबद्दल जाण असायला हवी, की कशा पद्धतीने अभिनय होतो. त्यातही काही मेथड्स आहेत. तो कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करताना किंवा करायचा असेल तर एकतर सुरुवातीला नाटकाचे बेसिक्स, त्या जे कोणाला कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करायचंय त्यांना बेसिक अभिनय आणि तंत्रज्ञानाचे बेसिक्स माहिती पाहिजेत, टेक्निकली गोष्टी. दुसरी गोष्ट, त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले पाहिजेत. म्हणजे जसं की कुठे कुठे नाटक होतात, कुठे कुठे हौशी नाट्य संस्था आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आम्हाला असं असतं की कोकणात शूटिंग आहे, कोकणातनं कास्टिंग करायचं आहे आपल्याला. तो आपल्याला कोकणातल्या लोकांचं कास्टिंग करायचं असेल तर तिथले कॉन्टॅक्ट कसे आहेत, तो याची बेसिक माहिती त्या मुलालाही माहिती हवी. कम्युनिकेशन स्किल्स असायला हवं, की कुणाला अप्रोच करता यायला पाहिजे, केलं पाहिजे. आणि हे शिकता शिकता त्यांनी कुणाला तरी जॉईन केलं पाहिजे, जे कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे बेसिकली सुरुवातीला आपण इंटर्न जसं म्हणतो, सगळ्या क्षेत्रात काही दिवस तुम्हाला काही महिने शिकायचं असतं, जॉब करत करत शिकायचं असतं. हँड्स ऑन त्यामध्ये एक्सपिरियन्स. हा, एक्सपिरियन्स साठी तुम्ही तिथून तुम्ही पुढच्या गोष्टी वाढवत जाऊ शकता तुमचे स्किल. मग इंटर्न होऊ शकता, असिस्टंट होऊ शकता, किंवा क्यूज द्यायला जाऊ शकता कास्टिंग डिरेक्टरकडे. त्यानंतर मग हळूहळू तुमची प्रगती होऊन तुम्ही कास्टिंग डिरेक्टर होऊ शकता. बेसिक कम्प्युटर स्किल्स तुम्हाला आले पाहिजेत, कारण की कास्टिंग डिरेक्टर फक्त ऑडिशन्स घेतो, म्हणजे कुणीतरी ऑडिशन रेकॉर्ड करतो आणि कास्टिंग डिरेक्टर त्याला डिरेक्ट करतो किंवा ब्रीफ देतो, हे असं कर तसं कर, ते तेवढ्यावर काम नसतं. तो कास्टिंग डिरेक्टर प्रॉपर त्याची एक्सेल बनवतो, जे फायनल होतील, जे शॉर्टलिस्ट असतील, जे फायनल असतील, त्यांची अवेबिलिटी असते, त्यांचं लोकेशन असतं. प्रोडक्शनला डिरेक्टरला त्यांचं प्रेझेंटेशन, पीपीटी प्रेझेंटेशन आपल्याला सुरुवातीला पाठवायला लागतं, ते अपडेट करावं लागतं. तर बेसिक कम्प्युटर स्किल्स ही लागतात. तो हे बेसिक एज्युकेशन आहे. कास्टिंग संदर्भात असा कोणता कोर्स वगैरे नाहीये, पण डेफिनेटली कास्टिंग डिरेक्टरचेही असे वर्कशॉप्स होतात, असे लेक्चर्स होतात. त्यातून आपल्याला समजू शकतं की आपण कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो. ऑल राईट. ओके. ओके, थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. आता माझा पुढचा प्रश्न असेल की व्हॉट इज द प्रोसेस, निरंजन, लाईक पर्टिक्युलर रोल साठी तुम्ही
कसं कास्ट करतायत, लाईक हे मस्ट आहे म्हणजे एका ऍक्टर मध्ये हे तुम्ही मस्ट गोष्टी बघतात, व्हॉट इज द प्रोसेस? प्रोसेस अशी एक बेसिक आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला डिरेक्टर कडून ब्रीफ आलेलं असतं किंवा आम्हाला स्क्रिप्ट ऐकवलेली असते. त्या स्क्रिप्टनुसार आम्ही ठरवतो की आपल्याला कशा पद्धतीचे ऍक्टर्स हवेत, कशा पद्धतीचे लुक हवे. हा. सो बेसिकली आम्ही त्यांचे पहिल्यांदा फोटोज मागवतो. जे कोणी ऍक्टर्स असतील आमच्या डोक्यातले, मग नोन असतील, थिएटर करणारे असतील, सिरियल करणारे असतील, सिनेमा करणारे असतील, त्यांचे फोटोज मागवले जातात. ते एकदा प्रेझेंट केले जातात. ते प्रेझेंट केल्यानंतर डिरेक्टरच्या डोक्यात काय आहे, त्यानंतर डिरेक्टर सांगतो की ह्या लोकांचं आपण ऑडिशन करून बघू. So त्या त्या कॅरेक्टरची स्क्रिप्ट देऊन त्या लोकांना विशिष्ट वेळी ऑफिसमध्ये बोलवून आपण ऑडिशन केली जाते. मग ती कदाचित एकदा होते, दोनदा होते, परत तीनदा होते. तिची लॉंग प्रोसेस आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ती ऑडिशन केली जाते. किंवा पहिल्यांदा सेल्फ टेस्ट मागितली जाते, नंतर मग ती आवडली तर ऑफिसला बोलवलं जातं. एक डिरेक्टर बरोबर मीटिंग होते की काय करू शकता काय नाही. आणि त्यानंतर ते एकदा प्रोडक्शन बरोबर पण कॉल होतो की मोठा रोल असेल तर आपण ह्या व्यक्तीला अप्रोच करतोय, ह्या ऍक्टरला आपण अप्रोच करतोय ह्या रोलसाठी. आणि मग प्रोडक्शन डिसाईड करतं, डिरेक्टर डिसाईड करतं, कास्टिंग डिरेक्टर डिसाईड करतं की आपल्याला कशा पद्धतीने हे चांगल्या पद्धतीने बनेल. आणि मग तो फायनल कॉल घेतला जातो की या ऍक्टरला आपण कास्ट करूया. सो ही बेसिक प्रोसेस आहे. ओके, ओके, ओके. आणि तुम्हाला डेटा कसा मिळतो ऍक्टर्सचा? हा, डेटा मिळणं, नोन ऍक्टर्स तर आपल्याला माहिती आहेत, काही ना काही हा. काम करत असतात, सिरियल, व्यावसायिक नाटक, सिनेमे ते करतच असतात. आम्ही नवीन मुलं शोधतो ते म्हणजे बेसिकली नाटकांमधून. अ, आपल्याकडे महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य संस्था ची नाटकं होतात, हिंदी हौशी नाट्य च्या स्पर्धा होतात. बऱ्याच ठिकाणी प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धा होतात. अ, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरात नाटकांचे वेगवेगळे चांगले ग्रुप्स आहेत, संस्था आहेत, ज्याची प्रॅक्टिस वर्षभर चालू असते त्यांची. वर्षभर त्यांचे प्रोडक्शन सुरू असतात. अ, अशा रिक्वायरमेंट नुसार अशा संस्थांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो. तिथून त्या मुलांचा डेटा मागून घेतो. वर्कशॉप्स होतात वेगवेगळ्या ठिकाणी, जे चांगले डिरेक्टर, अभिनेते वर्कशॉप्स घेतात. छोटे छोटे क्लासेस असतात ऍक्टिंगचे. बरेच ऍक्टिंगचे क्लासेस असतात, त्यांच्याकडे आम्ही अप्रोच करतो की तुमची या रिक्वायरमेंट मधली आम्हाला जी रिक्वायरमेंट असेल की ह्या वयोगटातली मुलं मुली किंवा चांगले अभिनेते आहेत का, आम्हाला त्यांचा डेटा हवा आहे. स्कूल्स आहेत आपल्याकडे, नाट्यशास्त्र डिपार्टमेंट्स असतील, एफटीआय असेल, एनएसडी असेल, मुंबई युनिव्हर्सिटीचं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स असेल, अशा संस्थांमधले पासआउट झालेले विद्यार्थी, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून, त्यांच्या स्कूलशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्याकडून डेटा मिळवून मग त्या पुढे त्यांना अप्रोच करून त्यांचं ऑडिशन आणि फायनलायझेशन याचा असा अप्रोच असतो सो बेसिकली. ओके. आणि एक एक असं पटकन एक मला एक फॉलोअप क्वेश्चन माझ्या मनात आला. हॅव यू एव्हर अप्रोच्ड कुठला क्लासेस किंवा वर्कशॉप आणि तुम्ही स्वतः गेलात का असं एक सरप्राईज व्हिजिट द्यायला, किंवा मला माहिती असेल की इकडे काहीतरी असं चालू आहे आणि यू हॅव सिलेक्टेड ऑर यू हॅव लाईक समबडी, असं झालंय का कधी? हा, होतं. म्हणजे आपल्याकडे देवेंद्र पेम सर छान वर्कशॉप्स घेतात. आम्ही बऱ्याचदा त्यांच्या वर्कशॉपला जातो. आपल्या सिनेमांमध्ये त्यांच्या वर्कशॉप मधून काही मुलांनाही आपण घेतलं आहे, जसं की 15 ऑगस्ट नावाचा सिनेमा आला होता, तर त्यांच्या वर्कशॉप मधले काही मुलं आहेत. तुलनवार सरांच्या वर्कशॉप मधल्या मुलांना आपण अप्रोच करतो. ठाण्यात अ, अ, बरेच वर्कशॉप सुरू असतात. तिकडच्या लोकांना आपण अप्रोच करतो. सो बेसिकली मला असं वाटतं की मी थिएटर बॅकग्राऊंडचा असल्यामुळे ना, मला ते जास्त सोपं पडतं की थिएटर करणाऱ्यांशी हा. कॉन्टॅक्ट करून. सो माझा जास्त कल थिएटरकडे असतो. म्हणजे मी जेव्हा नाटक बघायला जातो तेव्हा त्या ऍक्टर्सना लक्षात ठेवतो की हा बाबा, यांनी ह्या नाटकात काम छान केले तर कुठेतरी हा आपल्याला लागू शकतो. सो माझी ती प्रोसेस आहे की मी जास्तीत जास्त नाटक क्षेत्राशी माझ्या जवळ असल्यामुळं, नाटक पाहणं जास्त होत असल्यामुळे नाटकातल्या लोकांना माझा जास्त अप्रोच होतो. मग ते व्यावसायिक असो, हौशी असो, एक्सपेरिमेंट असो. ओके, सो अशा ओके, पद्धतीने होतो. ओके. मी तेच, माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुम्ही कास्टिंग फक्त नाटकासाठी करता का सिरियलसाठी पण करता, मूवीसाठी पण करतात, व्हॉट इज इट? मी आता सध्या जे कास्टिंग करतो ते फक्त सिनेमासाठी करतो.
अच्छा. कधीतरी माझ्याकडे ऍड्स आणि वेब सिरीज येतात किंवा त्या कधीतरी मी घेतो, कारण की मला सिनेमा मुळात आवडतो, तर मी फक्त सिनेमासाठी कास्टिंग करतो सध्या. नाटकासाठी कास्टिंग कास्टिंग असं झालेलं नाहीये, पण इतकी मित्रमंडळी आणि ओळखीचे लोक नाटक करणारे आहेत, तर त्यांना निश्चित आम्ही सजेस्ट करतो, अरे हे टॅलेंट छान आहे. तेही विचारतात की अरे कुणी नवीन टॅलेंट आमच्या एखाद्या नाटकासाठी, व्यावसायिक नाटकासाठी, प्रायोगिक नाटकासाठी कुणी आहे का काम करण्यासाठी, सांग ना असं. सो ते आम्ही सजेस्ट करत असतो. त्याचं असं काही कमर्शियल काम कास्टिंग थिएटर म्हणून नाटकासाठी कधी केलेलं नाहीये, अच्छा. आणि आपल्याकडे ते नाहीये नाही. नाही पण, आणि तर सजेशन होतं नाटकासाठी किंवा सिरियलसाठी. सिरियलचं पण मी कास्टिंग नाही करत, त्यामुळं सिरियलच्या कास्टिंगच्या प्रोसेस बद्दल मला फारसं माहिती नाही. अच्छा. पण सिनेमाच्या कास्टिंग बद्दल मला माहिती. अच्छा. ओके. मग ते कुठल्याही लँग्वेज मध्ये असेल तरी तुम्ही ते कास्ट करतात, म्हणजे हो हिंदी, हो, मराठी? हिंदी, मराठी. ओके. आणि आतापर्यंत किती कास्टिंग, किती लोकांना कास्ट केलं, एक अप्रॉक्सिमेट फिगर असेल का, निरंजन? बापरे, खूप झाले असतील म्हणजे. गेल्या 7-8 वर्षात जवळजवळ 25-30 सिनेमांना कास्टिंग असिस्टंट, ओ. असोसिएट कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं. आणि एका सिनेमात मिनिमम 50-60 लोक तरी अगदी कॅरेक्टर रोल पकडून ओ. साधारण 60 ते 90च्या रेंजमध्ये तुम्हाला ऍक्टर्स लागतात. म्हणजे भले एक सीन असो, हा हा. भले प्रेझेन्स असो. हम्म. डिरेक्टरना बऱ्याचदा असं वाटतं की यार प्रेझेन्स आहे, डायलॉग नाहीये, पण मला यांच्या रिॲक्शन छान हवेत, मला तू प्लीज कुठला तरी चांगला ऍक्टर दे ना. हा. तर त्यावेळी आम्ही ऍक्टरला समजून सांगतो की बघ, डायलॉग नाहीये पण ह्या लोकांबरोबर तुला काम करता येईल आणि तुझी ऍक्टिंग स्किल दिसेल. म्हणजे डायलॉग नसला तरी प्रेझेन्स मधून ऍक्टिंग स्किल दिसतं. तर असे बरीच लिस्ट आहे, त्यामुळं मिनिमम 2-1 हजार लोकांबरोबर तरी काम झालं असेल असा अंदाज आहे. म्हणजे एकदम वेगळाच प्रश्न आहे हा, असं काही काउंट नाही केलं कधी, पण अंदाज तरी असेल. हा. ओके ओके ओके. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, की अंडर व्हॉट कॅटेगरी एका कॅन्डिडेटला तुम्ही रिजेक्ट करू शकता, म्हणजे व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट अ कॅन्डिडेट शुड टेक इन कन्सिडरेशन, की असं आपण नाही करायला पाहिजे, किंवा हे दिस इज अ मोस्ट कॉमन मिस्टेक, असं काय आहे निरंजन? मोस्ट कॉमन मिस्टेक ती खरी आहे ना, म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बॅड ऍक्टर आहे, पण मी हे नाही म्हणत की बॅड ऍक्टर आहे म्हणून रिजेक्ट केलं जातं. असं बोललं जातं बऱ्याच कास्टिंग डिरेक्टर कडून किंवा डिरेक्टर, नो नो यार इट्स बॅड ऍक्टर. पण मला बऱ्याचदा इतके वर्ष ऑडिशन करून मला काय जाणवलंय, बॅड कुणी नसतं, ऍक्टर कधी बॅड नसतो. अ, एकतर त्याला ते कॅरेक्टर नीट समजलेलं नसतं किंवा तो नीट ऐकून घेत नसतो. सो ते कॅरेक्टर नीट न समजल्यामुळं त्या कॅरेक्टरला तो न्याय नाही देत, त्यामुळे त्याचं ऑडिशन खराब होतं, त्याचा परफॉर्मन्स खराब होतो, म्हणून तो रिजेक्ट होतो. सो तो तिथं बॅड ऍक्टर नसतो. त्याचे काही पर्सनल रिझन असतील, एखादं कॅरेक्टर एखाद्याला समजत नाहीये, त्याचे पर्सनल रिझन असू शकतात की त्याला त्या क्षेत्राविषयी किंवा त्या कॅरेक्टर सारख्या व्यक्तीविषयी त्याला फारशी माहिती नाहीये, तो इमॅजिन करू शकत नाही किंवा तेवढी माहिती त्याच्याकडे साठा नाहीये, त्यामुळे त्या कॅरेक्टरला तो न्याय देऊ शकत नाही. सो इथं रिजेक्ट होऊ शकतं. पण त्याला आम्ही दुसरं कुठलं तरी कॅरेक्टर, ज्याबद्दल त्याला माहिती आहे, त्याच्या स्वभावाशी ते कॅरेक्टर जर मिळतं जुळतं असेल, तर तो चांगलं करू शकतो ना. हो. सो माझं असं म्हणणं आहे की बॅड ऍक्टर कोणी नसतं. म्हणजे ज्यांनी कॅरेक्टर ऐकून घेतलं नाहीये त्याला परफॉर्मन्स नीट करता नाही आला म्हणून तो रिजेक्ट होतो खरं तर. पण त्याला आपण म्हणतो की यार बॅड ऍक्ट. सो बेसिकली ऍक्टर्सला सगळ्या गोष्टीचं नॉलेज बेसिक तरी असावं परफॉर्मन्स करताना, आणि इमॅजिन पॉवर चांगली असावी. आम्ही असं एखाद्या ऑडिशनला तो चुकला, दुसऱ्या ऑडिशनला आम्ही संधी देतो, तो दुसऱ्या ऑडिशनला चांगलं करतो, दुसरं कॅरेक्टर चांगलं करतो, तो असंही होतं. दॅट्स व्हेरी नाईस टू नो निरंजन, अँड दॅट्स व्हेरी मोटिवेटिंग. हे असं एवढं समज असणं आणि समोरच्याला न पाडणं, आय थिंक कुडोज टू यू, दॅट्स अ गुड वे ऑफ लुकिंग ऍट थिंग्स. आणि ते डिपेंड्स पण आहे की तुम्हाला ब्रीफ कोण देतंय. कास्टिंग डिरेक्टरचा असिस्टंट सुद्धा नौका असेल आणि त्याला ब्रीफ, त्या कॅरेक्टरचं ब्रीफ त्याला कळलंच नाही की हे कॅरेक्टर असं आहे, त्याने ते कॅरेक्टर डिरेक्टरला कसं अपेक्षित आहे ते समजून घेतलं नसेल, तर त्यांनी ते ब्रीफ नाही नीट दिलं तरी ऍक्टर परफॉर्मन्स नीट नाही करणार ना.
त्यामुळे ही आमची जबाबदारी असते कास्टिंग डिरेक्टर म्हणून की त्या ऍक्टरला ब्रीफ व्यवस्थित जावं. आणि ऍक्टरची जबाबदारी असते की हा की हे ब्रीफ आहे, मला यानुसार करायचे, तर ते ऐकून घ्यावं. तो हा अंडरस्टँडिंगचा मुद्दा आहे. खरं तर कोणी चांगलं वाईट कोणी नसतं. अ, व्हेरी ते नाईसली पुट ऍक्च्युली. समजून घेऊन करणं गरजेचं असतं. त्यामुळं ओपन ऑडिशन ज्या मी मगाशी म्हटलो की आपण हा. 2-2, 3-3 तास थांबायचो आणि 1 मिनिटात जायचो. एका वाक्यात त्यांना काय कळणार आहे आणि आपण 2 वाक्यात काय परफॉर्मन्स करणार आहे, खूप फरक आहे. हो. तो ऍक्टरला बोलून 1 तास, 1-2 तास काढून त्याला बोलवायचं, त्याला बसवायचं, त्याच्या बरोबर रिडिंग करायचं, त्याला त्या कॅरेक्टरचं महत्व सांगायचं, त्याला अर्धा तास वेळ द्यायचा की तू बाबा विचार कर. आणि मग त्याचे 2-3 टेक्स घ्यायचे व्हेरिएशन मध्ये. ही आमची प्रोसेस आहे. तो त्या 2 तासात ऍक्टर दुसऱ्या-तिसऱ्या टेकला खुललेला असतो, कारण की तो फॅमिलियर झालेला असतो ऑडिशन बरोबर आणि तिथल्या लोकांबरोबर, आणि त्यामुळे गोष्टी फुलतात. गुड वे. आय होप बाकीचे जे असतील कास्टिंग डिरेक्टर्स कंपनीज दे फॉलो द सेम प्रोसेस और लर्न समथिंग फ्रॉम दिस. सो या इट्स अ गुड थिंग. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी निरंजन की या क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात दोन तीन सिम्पल कॉमन गैरसमज काय आहेत? व्हॉट आर द मिसकन्सेप्शन्स? मिसकन्सेप्शन खूप आहेत. हम्म. महत्वाच्या 2-3 सांगतो, ज्याचे अनुभवी मी माझ्या मित्रमैत्रिणींना आले आहेत. असं मिसकन्सेप्शन म्हणण्यापेक्षा आपल्याकडे कॉम्प्रोमाइज हा शब्द वापरला जातो बेसिकली मुलींच्या बाबतीत. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांना असे डायरेक्ट विचारणा करणं किंवा मेसेजही आलेले आहेत की कॉम्प्रोमाइज बद्दलचे. सो हे जे लोक असतात कॉम्प्रोमाइज बद्दल विचारणारे, ते मेनस्ट्रीम मध्ये काम करणारे नसतात, ते ओ. क्वालिटी वर्क करणारे नसतात. हा. ते B ग्रेड C ग्रेडचे सिनेमे करणारे जे असतात, त्यांचा कंटेंटच बोल्ड असतो, असे लोक किंवा फेक लोक अशा गोष्टीची विचारणा करू शकतात. सो मेनस्ट्रीम मध्ये चांगले लोक ज्यांचे सिनेमे गाजतायत, जे सिनेमे थिएटरला येत आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला कधीही असं विचारलं जाणार नाही. अ, ते कामाशी मी बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रोडक्शन बरोबर काम केलंय, पण आमच्याकडे मी 7-8 वर्षात क्लीन वर्कच केलेलं आहे. त्यामुळं हे आहे की सगळेच कॉम्प्रोमाइज विचारतात, किंवा चांगला मोठा रोल मिळवायचा असेल, बेसिकली मुलींना हिरोईन किंवा लीड रोल मिळवायचा असेल, तर या गोष्टी कराव्या लागतात, हे मिसकन्सेप्शन आहे. तर असं काही नाहीये. अगेन तो तुमच्या टॅलेंटचा भाग आहे. तुमच्यात टॅलेंट असेल तरच तुम्ही लीडची भूमिका मिळवू शकाल, आणि बाकीचे लोक वेडे नाहीयेत. तर अशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करून जर तुम्हाला लीडला घ्यायचा असेल, तर कुठला प्रेक्षक टॅलेंट नसणाऱ्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस कडे बघेल आणि तो सिनेमा चालेल. अगेन सिनेमा हा प्रेक्षकांनी बघावा, तो चालावा, त्याचा व्यवसाय व्हावा, हाही प्रोडक्शनचा उद्देश असतो. तर अशा गोष्टी केल्या तर मेनस्ट्रीम लोक यावरती टिकणारच नाही. त्यामुळे हे साधं गणित आहे. जे चांगलं काम करतात ते अशा गोष्टी नाहीत करत. जे फेक आणि ज्यांना काही करायचंच नाहीये त्या लोकांकडनं अशा गोष्टी होऊ शकतात, पण मेनस्ट्रीम किंवा चांगले लोक काम काम करतात त्यांच्याकडनं अशा गोष्टी बोलल्या नाहीत जाणार. त्यामुळे तुम्हाला कोणी कसली विचारणा केली ऑडिशनची किंवा रोलची, तेव्हा तुम्ही बघत जा की ह्या लोकांनी काय केलंय, यापूर्वी कोणत्या सिनेमाशी ते निगडीत होते, कोणत्या प्रोडक्शन हाऊस सोबत त्यांनी काम केलंय, त्यांचे सिनेमे थिएटरला रिलीज झालेत का, मेनस्ट्रीम मध्ये हे लोक आहेत का, आणि मग आपण पुढचे पाऊल उचलायला हवे. ही एक आहे मिसकन्सेप्शन. दुसरं आहे कमिशन. कास्टिंग डिरेक्टर कमिशन्स घेतात का? ओ. याबद्दल पण म्हणजे मलाही बऱ्याचदा विचारलं जातं की हा तुम्ही या रोलसाठी लॉक आहे, तर सर ह्यात तुमचे पैसे असणार आहेत का, असंही ऍक्टर विचारतात. सो बेसिकली त्यात 3-4 मुद्दे आहेत. म्हणजे कास्टिंग डिरेक्टर ज्याला आपण म्हणतो, हा कास्टिंग डिरेक्टर प्रोडक्शननी नेमलेला असतो. हम्म. डिरेक्टर आणि प्रोडक्शननी नेमलेला असतो डिरेक्टरचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, की यांनी आमचं कास्टिंग बघायचं. तो त्यासाठी कास्टिंग डिरेक्टरला जी काही ठरलेली फी असते ती प्रोडक्शन देत असते. आणि आम्ही एखाद्या ऍक्टरला लॉक केल्यानंतर ऍक्टरचं जे काही मानधन आहे ते प्रोडक्शन डायरेक्ट ऍक्टरला देत असते. त्यामध्ये कास्टिंग डिरेक्टरचा कुठला कट नसतो. हा, डेफिनेटली आपल्याकडे कट असतो तो कास्टिंग कोऑर्डिनेटरचा. कास्टिंग कोऑर्डिनेटर हा जो प्रकार आहे, त्यांना कुठलं प्रोडक्शन हायर नाही करत कास्टिंग डिरेक्टर म्हणून. त्यांना जस्ट ऑप्शन्स मागितले जातात,
त्यांच्याकडे डेटा असतो, ते ऑप्शन्स देतात आणि त्यांना एक ऍक्टरचं पर्टिक्युलर बजेट दिलेलं असतं. सो कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणू शकतो की ह्या जाहिरातीसाठी की तुला इतके इतकं बजेट आहे आणि त्यातले 20% माझे. तर अच्छा. कास्टिंग कोऑर्डिनेटर ते करतात. सो मला त्यात कास्टिंग डिरेक्टर म्हणून इतके वर्ष काम करत आलोय, तर मला त्यात गैर काही वाटत नाही, कारण की तेही कुठेतरी कष्ट करत असतात. त्यांना हो. प्रोडक्शननी अपॉइंट केलेलं नसतं, तर त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार. तर त्या ऍक्टरला त्यांनी क्लिअर सांगावं की तुझं अमुक एक बजेट आहे आणि त्यातले 20% माझं कमिशन असेल, जे मी कोऑर्डिनेशन केलं, की तुझा डेटा घेतला, तुझं ऑडिशन घेतलं, मी प्रोडक्शनला पाठवलं, तुझं अप्रुव्हल डेट्स वगैरे मी तुला दिल्या, तुझं पेमेंट मी रिलीज करून दिलं, तर त्याचं हे माझं मानधन आहे. म्हणून कोऑर्डिनेटर्स कमिशन घेऊ शकतो. फीज बद्दल पण असतं की कास्टिंग डिरेक्टरची फी असते, म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि मग काम करावं लागतं. तर असं सध्या काही नाहीये की डायरेक्ट कुणाला तुम्ही पैसे भरले आणि तुम्हाला काम मिळालं, असं नाहीये. पण हा डेफिनेटली काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्या ऑनलाईन वेबसाईट्स वरती ऑडिशनचे अपडेट्स येत असतात. त्या सर्व्हिसचे पैसे असतात, त्याचे ते काहीतरी चार्ज घेतात असं मला माहिती आहे. जेव्हा ऑडिशन्स ग्रुप्स असतात काही की ते तिथं तुम्हाला एकत्र ग्रुपमध्ये ऑडिशन्स पाठवतात, त्याचे काही चार्ज असतात. सो अगेन ते डिपेंड्स आहे की त्यातून कुणापर्यंत जायचं, किती मिळवायचं. अं, ते ऍक्टरनी त्यात सतर्क असायला पाहिजे. सो हे एक कन्सेप्शन आहे की पैसे घेतले जातात का काम मिळवण्यासाठी. तर काम देण्यासाठी म्हणून कोणी पैसे घेत नाही. हा डेफिनेटली काही लोक आहेत जे गाईड करण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती पुरवण्यासाठी ते त्यांची फीज आकारतात. कास्टिंग कोऑर्डिनेटर फ्रीलान्सर्स असतात. ओके. सो त्यांना प्रोडक्शन ही कॉन्ट्रॅक्ट करू शकतं, डिरेक्शन टीम ही कॉन्ट्रॅक्ट करू शकते आणि कधी कधी आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला आता फॉरेनर हवा असेल किंवा हवी असेल आणि माझ्याकडे फॉरेनरचं प्रोफाईल नसेल किंवा कोण अवेलेबल आहे मला माहिती नसेल, हम्म. त्यांचा विजा आणि अवेलेबिलिटीचा प्रश्न असतो. हा. तो फिरंगचेही कॉर्डिनेटर असतात, फिरंग ऍक्टरचे अंडरस्टूड. कॉर्डिनेटर्स असतात. सो आम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करतो की आम्हाला असा असा ऑप्शन हवा आहे. सो ते सांगतात आणि त्यांची डील त्यांच्याबरोबर ठरलेली असते. सो कॉर्डिनेटेड इज फ्रीलान्सर, त्यांना कोणीही कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. सो ते ऍक्टर्स ओके. कडून कमिशन्स घेऊ शकतात. ओके. पण ओके. हा की त्यांच्याबरोबर तो पॉइंट बऱ्याचदा ऍक्टर क्लिअर नाही करत, पण तो मुद्दा त्यांच्याबरोबर ते डिस्कस झाला पाहिजे की हे एवढं काम आहे, त्याचं एवढं एवढं मानधन आहे आणि त्याचं एवढं एवढं कमिशन कट होणार, हे कळलं पाहिजे. दुसरी अंडरस्टूड. मिसकन्सेप्शन अजून एक मला सांगायची होती की मोनोपॉली किंवा ओळखीने काम होतं का. असंही हा. बोललं जातं की यार एखाद्याची मोनोपॉली. तर मला असं म्हणतं की ती मोनोपॉली नसते. कदाचित तो कम्फर्ट झोन असू शकतो. जर म्हणजे एखाद्या ऍक्टरनी माझ्याकडे ऑलरेडी आधीच्या फिल्म मध्ये काम केले आणि मी आता त्याला चांगला रोल देतोय, तर मला एक विश्वास असतो की हा की बाबा हा त्रास नाही देणार आहे सेटवर. किंवा कधी कधी डिरेक्टरचं पण असतं ऍक्टर चूज करताना की अरे हा याने माझ्याबरोबर यात काम केलं होतं किंवा हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ऍक्टर तर चांगला असणं पहिलं कंपल्सरी आहेच. त्या व्यतिरिक्त तुम्ही किती कमिटेड आहात, तुमचं बिहेव कसं आहे. बरोबर एक कम्फर्ट झोन असतो की हा बाबा माझ्या डिरेक्टरचं असतं, माझी 14 तास 18 तास शिफ्ट झाली की हा ऍक्टर मला त्रास नाही देणार, याने मला आधी माझ्याबरोबर काम केलं आणि त्याचा स्वभाव मला माहिती. सो तो एक प्लस पॉईंट होऊन जातो. त्याला आपण मोनोपॉली किंवा ओळखी नाही म्हणणार. लाईक एव्हरी फील्ड हॅज रेफरन्सेस. मला त्यात काही हा, चुकीचं नाही वाटत. आय डोंट थिंक सो, बिकॉज ते एक कॉन्टॅक्ट ठेवणं सुद्धा एक मेहनत आहे, तुमचा स्वभाव आहे आणि तुम्हाला तुमचं फ्युचर बघायचं, तुम्हाला तुमचं घर चालवायचंय. सो आय डोंट थिंक सो इट्स रॉंग. बरोबर आहे. आणि ती माहिती हवी ना. आजकाल कोणी कुठूनही येतं, बाहेरच्या राज्यातून येतं, कुठून येतं. ते 6 महिन्यासाठी आलेत, एक वर्षासाठी आलेत, आपल्याला काहीच माहिती नाही. ते सेटवर पोचतील नाही पोचतील. असे रॅन्डम जेव्हा प्रोफाईल येतात तेव्हा त्यांच्याविषयी माहितीच नसते, तर त्यांना कास्ट करताना खरंच भीती वाटते. तो अशा लोकांबरोबर पहिल्यांदा बोलणं किंवा एक बेसिक मीटिंग करणं मी गरजेचं मानतो. कारण की उद्या तो सेटवर गेला नाही तर ब्लेम माझ्यावर येणार आहे ना. अरे हो, नाव खराब त्यामुळे होतं ते. तो रेफरन्स किंवा ती बेसिक माहिती, तो बेसिक कनेक्शन ऍक्टर आणि कास्टिंग डायरेक्टर बरोबर असायला पाहिजे. थँक्यू, थँक्यू फॉर शेअरिंग इन डिटेल